कालच्या लेक्चरनुसार आपण काल बघितलं होतं की टाइप ऑफ लोड्स कुठले आहेत. आता डिझाईन या विषयामध्ये आपण बघणार आहे टाइप ऑफ स्ट्रेसेस कुठले. कुठलाही डिझाईनचा चॅप्टर बघायचा असेल तर आपल्याला पहिला बेस माहित पाहिजे त्याचं स्ट्रेस कुठल्या टाइपचे. तर चला बघूया आपण टाइप ऑफ स्ट्रेसेस इन डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू डिझाईन. ओके, आता स्ट्रेस तयार होतो म्हणजे काय. आता या डायग्राम मध्ये दाखवल्यानुसार हा फोर्स आहे. हा फोर्स दोन्ही साइडला अपवर्ड अँड डाउनवर्ड ऍक्ट होतो आणि प्रत्येक मोलिक्युल आहेत ब्लॉकचे, त्या ब्लॉकवरती हा फोर्स ऍक्ट होतोय. ते प्रत्येक मोलिक्युल काय करणार आहे प्रयत्न तर त्या ब्लॉकच्या डायरेक्शन एक इंटरनल फोर्स तयार करणार आहे एक्सटर्नल फोर्सला रेजिस्ट करण्यासाठी. बरोबर आहे. तर molecule exert an internal force on each other within the block. This internal force produces stress. ओके, मग आता समजा हे आपण एक ब्लॉक बघितलं, याच्या मध्ये दोन सेक्शन घेतलेले MM आणि NN. MM या सेक्शन जवळ तयार झालेला स्ट्रेस हा सिग्मा आहे. मग हा स्ट्रेस कॅल्क्युलेट कसा करतो आपण, फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया असा आपण तो स्ट्रेस कॅल्क्युलेट करतो. बरोबर आहे. मग आता फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया हा स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे. नॉर्मली आपण स्ट्रेस कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फोर्स म्हणजे कुठला फोर्स वापरतो तर एक्सटर्नली अप्लाइड जेवढा फोर्स असेल तेवढाच इंटरनली काय तयार होत असतो, रेजिस्टन्स फोर्स तयार होत असतो. आणि हा इंटरनल रेजिस्टन्स फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया याला आपण स्ट्रेस म्हणतो. बरोबर आहे. तर याचं SI युनिट असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि सिम्बॉल असतो सिग्मा. बरोबर आहे. तर या स्ट्रेसचे वेगवेगळे टाइप्स आहेत. तर आता आपण टाइप्स ऑफ स्ट्रेस बघणार आहे. पहिला टाइप आहे डायरेक्ट स्ट्रेस, दुसरा आहे इनडायरेक्ट स्ट्रेस. कशावरती डिपेंड आहे, हे फोर्स कसा ऍक्ट होतोय, टाइप ऑफ द फोर्स ऍक्टिंग ऑन द कॉम्पोनंट. आता इथं आपण एक डायग्राम बघितलेली आहे. सिलेंडर आहे आणि सिलेंडरचा ऍक्सिस दाखवलाय ग्रीन पार्ट आणि या ऍक्सिसच्याच लाईन मध्ये फोर्स ऍक्ट होतोय. बघा, या ऍक्सिसच्याच लाईन मध्ये फोर्स ऍक्ट होतोय. म्हणून डायरेक्ट स्ट्रेस कशाला म्हणायचं, व्हेन द फोर्स इज अप्लाइड विच इज पॅरलल और कोलिनियर टू द ऍक्सिस, पॅरलल अँड कोलिनियर टू द ऍक्सिस ऑफ द कॉम्पोनंट, देन इट इज कॉल्ड डायरेक्ट स्ट्रेस. फॉर दिस टाइप ऑफ स्ट्रेस आर टेन्साइल स्ट्रेस. मग आता याचे डायरेक्ट स्ट्रेसचे टाइप कुठले, टेन्साइल स्ट्रेस आहेत, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहेत, शियर, थर्मल. तर आता बघा आपण टेन्साइल बाबतीत शिकलेलो आहे. व्हेन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ऍक्ट ऑन द बॉडी देन इट इज कॉल्ड टेन्साइल. इक्वल अँड अपोजिट पुल टाइप देन टेन्साइल. पुश टाइप कॉम्प्रेसिव्ह. इक्वल अँड अपोजिट पुश टाइप कॉम्प्रेसिव्ह. व्हेन टँजेन्शियल फोर्स ऍक्ट्स ऑन द बॉडी, टँजेन्शियल फोर्स ऍक्ट्स ऑन द बॉडी देन इट इज शियर. So compressive, tensile and shear, these are the stresses. And thermal stress, thermal stress आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे की जो टेम्परेचर मुळे तयार होतो. बरोबर आहे. आता आपण बघणार आहे इनडायरेक्ट स्ट्रेस. इनडायरेक्ट स्ट्रेस आता या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, ऍक्सिसची लाईन आणि फोर्स ऍक्ट होणारी लाईन हे वेगवेगळ्या डिस्टन्स वरती आहे, वेगवेगळ्या पॉइंट वरती आहेत. त्यामुळे याच्यामध्ये इनडायरेक्ट स्ट्रेस बेंडिंग तयार होतं किंवा टॉर्शन तयार होऊ शकतो. तर याला म्हणतात इनडायरेक्ट स्ट्रेस. ड्यू टू मोमेंट और टॉर्शन इफ द स्ट्रेस इज डेव्हलप देन इट इज कॉल्ड एज ए इनडायरेक्ट स्ट्रेस. सो बेंडिंग स्ट्रेस आणि टॉर्शन स्ट्रेस हे काय इनडायरेक्ट स्ट्रेस आहे. आता आपण डायरेक्ट स्ट्रेस आणि इनडायरेक्ट स्ट्रेस असे दोन टाइप बघितले. आता आपण बघणार आहे बेरिंग स्ट्रेस म्हणजे काय. आता बघा शब्दामध्येच मिनिंग आहे बिअरिंग. बेरिंग म्हणजे काय करणे, बिअर करणे, सहन करणे. सो it is a type of compressive stress which occurs at the surface of contact of two members. आता आपण याच्या रिलेटेड बघूया. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस पाहिजे, सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट पाहिजे दोन मेंबरचा, आणि विच आर ऍट रिलेटिव्हली रेस्ट. महत्वाचा वर्ड बघा, दे आर ऍट रिलेटिव्हली रेस्ट. बरोबर आहे. सो लोकलाइज स्ट्रेसेस ऑकरिंग ऍट द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन टू मेंबर्स ऍट रेस्ट इज कॉल्ड एज अ बेरिंग और क्रशिंग स्ट्रेस. बरोबर आहे. मग बेरिंग स्ट्रेस इज इक्वल टू लोड अपॉन बेरिंग एरिया. तर महत्वाचं वर्ड काय लक्षात ठेवायचं बघा, टू सर्फेसेस आर इन कॉन्टॅक्ट, दे आर ऍट रेस्ट. तर आता बघा आपण एक एक्झाम्पल इथं बघतोय. या ठिकाणी या एक्झाम्पल मध्ये